नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत हाय फायबर, हाय प्रोटीनयुक्त अशी मूग डाळीची इडली. मूग डाळीमध्ये प्रथिने, फायबर, विटॅमिन्स असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय पचनही सुधारते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखण्यासही मूग डाळ मदत करते. शिवाय ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी मूग डाळ उत्तम पर्याय आहे. शिवाय ही इडली बनवताना मी इथे पोह्याचा वापर केला आहे, त्यामुळे ही पचनसंस्था सुधारते आणि ऊर्जाही शरीराला मिळते. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि लोह असते. असे दोन्ही पदार्थ एकत्रित केल्यामुळे ही इडली फारच पौष्टिक झाली आहे. रेसिपी अगदी साधी, सोपी, सुटसुटीत मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता मूग डाळीपासून इडली आणि नंतर त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी लगेचच पाहूया. इडलीचे बॅटर तयार करण्यासाठी प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी जाडे पोहे घालूया. इथे जाडे किंवा बारीक कोणतेही पोहे घेतले तरी चालतील. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून जाडसर असे भरड तयार करून घेऊया. रवा जसा जाडा असतो त्याप्रमाणे इथे जाडसर पोहे वाटून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा प्रकारे जाडसर असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी साधारणतः 3 ते 4 तास धुवून निथळून घेतलेली मूग डाळ घालूया. इथे डाळ 4 ते 5 तास व्यवस्थितपणे भिजवून घ्यायची आहे, त्यामुळे वाटताना अडचण येत नाही. आता मिक्सरच्या भांड्यात डाळ घातल्यावर लगेचच त्यामध्ये आपण अर्धा इंच आले आणि 1 हिरवी मिरची घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. लगेचच पोह्याची भरड असलेल्या बाउलमध्ये ती काढून घेऊया. आता त्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीचे जे बॅटर घट्टसर असे तयार होते त्याप्रमाणे घट्टसर असे बॅटर तयार करून घेऊया. इथे पाणी जपूनच घालायचे आहे. आपण मूग डाळीमध्ये पाणी घालून वाटून घेतले आहे, त्यामुळे इथे पाणी घालताना अगदी थोडे थोडे करून बॅटर इडलीसारखे तयार करून घ्यायचे आहे, नाहीतर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित मी इडलीचे जसे असते त्याप्रमाणे तयार करून घेतले आहे. आता इडलीचे बॅटर अगदी व्यवस्थितपणे रेस्ट होण्यासाठी साधारणतः 10 मिनिटे त्यावर झाकण ठेवूया आणि तोपर्यंत पोहे अगदी व्यवस्थित भिजले जातील आणि बॅटर थोडेसे घट्टसर होईल. आता इडलीचे बॅटर रेस्ट होईस्तोवर लगेचच त्यामध्ये आपण अशा प्रकारे ब्रशने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया, म्हणजे जी आपण इडली त्यामध्ये वाफवणार आहोत ती अगदी वाफवून झाल्यावर लगेचच डिमोल्ड करता येईल. अशाच प्रकारे दुसरेही इडली प्लेट आहे त्याला मी ग्रीस करून घेत आहे. आता ही आपण प्लेट बाजूला ठेवूया आणि बॅटर रेस्ट झाले आहे की नाही ते लगेचच पाहूया. साधारणतः 10 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता बॅटर थोडेसे घट्टसर झाले आहे, म्हणजे त्यामध्ये जे आपण पोह्याची जी भरड घातली आहे ती अगदी व्यवस्थित एकजीव झाली आहे आणि बॅटर थोडेसे घट्टसर झाले आहे. लगेचच त्यामध्ये 1 बारीक किसून घेतलेले गाजर घालूया. त्याबरोबर चिमूटभर हळद रंगासाठी वापरत आहे आणि चवीनुसार मीठ घालूया. हळद जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. इथे मी गाजर घेत आहे. तुम्ही कोणत्याही भाज्या तुमच्या आवडीनुसार इथे बारीक चिरून घालू शकता. आता एकाच दिशेने बॅटर व्यवस्थितपणे अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. आता हे इडलीचे बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. आता इडली जाळीदार व्हावी आणि फ्लफी व्हावी यासाठी इथे मी अर्धा छोटा चमचा बेकिंग सोडा वापरत आहे. तुम्ही इनो फ्रूट सॉल्टही वापरू शकता. आता त्यावर
चमचाभर पाणी घालून एकाच दिशेने बॅटर व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे बॅटर एकाच दिशेने एकजीव करून घेतल्यामुळे इडली जाळीदार होते आणि जो आपण बेकिंग सोडा त्यामध्ये घातला आहे तो संपूर्ण मिश्रणाला एकसारखा लागतो। म्हणून अशा प्रकारे बॅटर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। लगेचच आपण आता ही बॅटर इडलीची जी प्लेट आपण ग्रीस करून घेतली आहे त्यामध्ये घालून घेऊया। आता चमचाभर इडलीचे जे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे ते लगेचच प्रत्येक खणात अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने घालून घेऊया। त्यानंतर लगेचच आपण ही इडली वाफवून घेणार आहोत। त्यासाठी आधीच मी इथे स्टीमरमध्ये पाणी घालून व्यवस्थितपणे उकळवून घेतले आहे। पाणी अगदी उकळते असावे। आता त्यावरील झाकण काढून पाहूया। पाणी अगदी व्यवस्थित उकळले आहे। लगेचच त्यामध्ये इडलीची जी प्लेट आहे ती लगेचच ठेवूया आणि भांड्यावर झाकण ठेवून साधारणतः 15 मिनिटे इडली व्यवस्थितपणे वाफवून घेऊया। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि इडली व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे। 15 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया। पाहू शकता इडली अगदी व्यवस्थित फुलली आहे। आता ती व्यवस्थित शिजली आहे की नाही चेक करण्यासाठी टूथपिक अशा प्रकारे घालायची आहे। टूथपिक क्लीन निघत आहे म्हणजे इडली व्यवस्थितपणे वाफवली गेली आहे। लगेचच गॅस बंद करूया आणि इडली भांड्यातून बाहेर काढून घेऊया। इडली थोडीशी थंड करून घेतल्यावर पाहू शकता किती परफेक्ट अशी जाळीदार इडली तयार झाली आहे। अशा प्रकारे डिमोल्ड सर्व इडल्या करून घेऊया। त्यानंतर आता इडलीबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया। आता इडलीबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप घालूया। त्याबरोबरच अर्धी वाटी भाजलेले चणेही घालूया। भाजलेल्या चण्याची टरफले मी व्यवस्थितपणे काढून घेतली आहेत। त्याबरोबरच एक छोटा तुकडा इथे मी चिंचेचा घेतला आहे आणि त्याबरोबरच एक अर्धा इंच आले, एक लसूण पाकळी आणि एक हिरवी मिरची त्यामध्ये घालूया आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून प्रथम पाणी न घालता याची बरड तयार करून घेऊया। पाहू शकता सर्व जिन्नस व्यवस्थित मी फिरवून घेतले आहेत। आता रंगासाठी त्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घालूया। जर तुम्हाला घालायची असेल तर घाला किंवा हिरव्या मिरचीचे प्रमाण इथे वाढवा। आता त्यात आपण गरजेनुसार पाणी घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। लगेचच ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपण इडलीसाठी चटणी तयार करून घेतली आहे। त्यानंतर लगेचच आपण हिंग, मोहरी, जिरे याची चुरचुरीत अशी फोडणी त्यावर घालूया। इथे मी कढीपत्ताही त्यामध्ये घालत आहे। आता फोडणी व्यवस्थित तयार करून घेतल्यावर लगेचच आपण चटणी जी तयार करून घेतली आहे त्यावर अशा प्रकारे ओतूया आणि चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया। अशा प्रकारे तयार झाली इडलीबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी चटणी। लगेचच गरमागरम इडली आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटपटीत अशी चटणी सर्व करूया। अशा प्रकारे तयार झाली मूग डाळीची इडली आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी। अगदी मऊ लुसलुशीत अशी ही जाळीदार इडली तयार होते आणि खायला तर अप्रतिम असे लागते। या इडलीत आपण मूग डाळ आणि पोह्याचा वापर केल्यामुळे ही इडली अत्यंत पौष्टिक तर आहेच, शिवाय खूप वेळ खाल्ल्यावर पोट भरलेले राहते। ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही इडली उत्तम पर्याय आहे। शिवाय डायबिटीज, BP पेशंटसाठी इडली अत्यंत फायदेशीर आहे। अशा प्रकारे इडली बनवून तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे इडली चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच पौष्टिकतेने परिपूर्ण रेसिपीसह। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।